चपातीचा खरा आत्मा तिच्या कणकेत असतो. या पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवचाल आणि चपाती करचाल तर चपाती तुमची सकाळी केलेली अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहणार आहे. त्यासाठी 2 कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ आणि त्याचबरोबर 1 चमचा तेल घालायचं. तेल आणि मीठ घालून कणिक छान मळून घ्यायची आणि नंतर पाणी लावून छान चुरून घ्यायची. भिजवायला ठेवायची. भिजवायला ठेवताना वरून तेल लावायचं नाही. 10 मिनिटं छान भिजू दिली. त्यानंतर तेल लावून कणिक पोळपाटावर छान चुरून घ्यायची आणि लाटताना अशा पद्धतीने घडीची पोळी लाटायची. म्हणजे चपातीला छान 4 पदर सुटतात. प्रत्येक पदराला तेल लावलं की थोडंसं पीठ भुरभुरायचं. पीठ भुरभुरल्यामुळे कणकीची आपली चपातीचे पदर सुटायला मदत होते. त्यानंतर चपाती फक्त कडेने लाटायची. मध्ये अजिबात लाटायची नाही. कडेने फक्त चपाती लाटली की मध्ये ही आपोआप लाटली जाते आणि छान पसरते आणि अशा पद्धतीने टम्म अशी फुगते. तर कडेने लाटल्यामुळे चपातीचे 4ही पदर छान सुटतात. तुम्ही बघू शकता चपाती किती सुंदर अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. 4ही पदरही सुटलेत. चला आता हे टिफिनला देऊ.